नमस्कार. सर्वप्रथम मी समर्थ रामदासांना वंदन करते. माझे नाव स्वरा संदीप चंद्रात्रे. मी नाशिक येथे राहते. माझे वय आहे 13 वर्षे. मी अनुराधा राज्याध्यक्ष यांनी आयोजित केलेल्या मनाच्या श्लोकांच्या स्पर्धेत सहभाग नोंदवला आहे. मला त्यांचा श्लोक क्रमांक 10 हा अतिशय जास्त आवडलेला आहे. तर चला सुरू करूया श्लोक क्रमांक 10 आणि त्याचा अर्थ. सदा सर्वदा प्रीतिरामी धरावी, दुखाची स्वय सांडी जीवी करावी. देही दुःख ते सुख माळीत जावे, विवेके सदा सस्वरूपी भरावे. जय श्रीराम मित्रांनो, आपण सारखे सदा सर्व काळ आनंदी मजेत नाही ना राहू शकत. कधीतरी पडतो, जखमी होतो, आजारपण येते, अभ्यास म्हणजेच होमवर्क राहून जातो, शिक्षकांचा ओरडा बसतो. आपल्याला सगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये भाग घ्यायचा असतो, पण काही नियमात आपण बसत नाही. वेळ मॅच होत नाही, ओव्हरलॅप होतात. मग स्पर्धा काय आणि परीक्षा काय. मग खूप वाईट वाटतं ना. काही इलाजच नसतो. तेव्हा आपल्यासाठी ते योग्य नाही अशी मनाची समजूत घालून शांत राहायचे. उगीच चिडचिड करून, राग करून आपल्या आई-वडिलांना त्रास देण्यात काय अर्थ आहे. आजारपणात एका जागी विश्रांती घ्यायची वेळ आली की मग त्या संधीचा उपयोग करायचा. म्हणजे काय करायचं तर आपल्या राहिलेल्या गोष्टी करायच्या. म्हणजे आवडतं पुस्तक वाचायचं, शब्दकोडी सोडवायची, राहिलेला होमवर्क करायचा, दूरच्या मैत्रिणीला पत्र लिहायचं, फोन करायचा. असं करून आपण त्या आजारपणाची संधी घ्यायची आणि त्याचबरोबर रामरायाचे आभार मानायचे. म्हणजे मग आपल्याला त्रासही होत नाही. जय जय रघुवीर समर्थ. या श्लोकाने मला एक नवी ऊर्जा दिली आहे आणि त्याचबरोबर माझा जगण्याचा खरा मार्गही दाखवला आहे. म्हणूनच हा श्लोक मला खूप जास्त आवडतो. तर चला, धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.